संत जर विटेवरच्या मालकाचं भजन करतात तर त्या अर्थी संत देव मोठा आहे, मग मोठा हा संतांकडनं कर्ज कसा घेईल? अशी चारवाकांची व्याख्या आहे. पण ते पैठणचे मालक आहेत, ते देहूतले मालक आहेत, ते आळंदीतले मालक आहेत, ते संत शिरोमणी नामदेव आहेत, नाथबाबा आहेत, सावता महाराज आहेत, सेना महाराज आहेत, रविदास महाराज आहेत, कबीर महाराज आहेत, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकोबाई, हे चारवाकांना कसं मान्यता देतील? या अष्टादश संतांपैकी एकानं चारवाकाला सांगितलं, जास्त बचर बचर करू नकोस. संत किती मोठे तुला माहित आहे? विटेवरचा मालक हा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. पण बोधले बाबा तुम्हाला आणि मलाच नाही, जगाला माहित नव्हता, जगाला. मग विश्वाला एखादा माणूस आमदार होता असेल, खासदार होता असेल, मंत्री होता असेल, जिल्हा परिषद सदस्य होता असेल, पंचायत समितीचा सदस्य होता असेल, सरपंच होता असेल, सोसायटीचा मेंबर होता असेल, तर याच्या पाठीमागे कार्यकर्ते असतील, त्याचे प्रचार प्रमुख असतील, हे लोकांना दाखवते ते अमके अमके आहेत. तशी संत एक विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला ब्रह्मांडाचा मालक हा वैकुंठात लक्ष्मी सोबत एकटाच होता. हा तुम्हाला माहित नव्हता. सर्वात मोठा उपकार आणि सर्वात मोठं कर्तव्याचं कर्ज कोणतं असेल तर जगाचा मालक हा तुम्हाला दाखवलाय, त्याचा प्रचार केला, हे महत्त्वाचं. तुझ देवपण हे का विसरून राहिलासी, त्याला देवपण आणण्याची ताकद संतात. याच्या पलीकडे सांगू का? ही विश्वाची देवी कोणी ठावी केली? हे कुलदेवी केली ठावी संताने. किती उपकार, किती कर्ज, किती नाविन्य, किती सांगायचं. ब्रह्मांडाच्या मालकाला बोधले बाबा 16,108 पत्न्या, त्याच्यातली एक बी पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडं अशी नाही. एक तर देशमुख साहेब लक्ष्मी, कोणाला म्हणतात लक्ष्मी? ही ज्याच्या घरी गेली त्याला कशाचीच कमी नाही, तिचं नाव लक्ष्मी. आणि ही नुसती पत्नी नसून 2-4 आवाज दिल्यावर ओ म्हणती अशी नाही, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी असून महाराज पायाची सेविका दाशी, अशी बायको. आणि एक तर इतकी श्रीमंत होती, तिनं 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे
रोजचं सोनं देणारा मणी बापाचीतून आणला. तिचं नाव होतं सत्यभामा, सत्रजिताची कन्या. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे रोज सोनं देतो आता म्हणे, रोज. माहेरातून पापुड्याच आणल्या नुसत्यात, सासूचा दम काढला. हो, खारवड्याच आणल्या तिळ लावलेल्या, तर नवऱ्याला म्हणली कशा लागायल्यात, तर ते म्हणला छान लागायल्यात, येत्यात का तुमच्या माईला. हो, इतकं वाहटुळीने इचकिलं. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत माईचं वर्णन करती, सासूची निंदा करती. तुही मातीत घरात करावं लागन, घरात. तुया माईनं फक्त खारवड्यात दिल्या, 7 तासाच्या नंतर त्या निघून जात्यात, पण त्याच्या माईनं तुला हेव द्यालाय ना. याचे अक्कल असावं की नाही मला सांगायचं. मोठाडपण लय असतं आपल्याकडं, तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं आणणारी पत्नी एक लक्ष्मी आहे. जामवंतीचा आधार सांगत असताना शुकाचार्यांची जीभ आखूड व्हायची. सतो यज्जामवंतीन भवजायते नाम रूपेशी भव व्यालाक्षरी शानाम धर्मां पातिव्रत्य मिद्यायम ब्रह्मवेत्यायम रसनास्तित किंचयो नैवं गिरगावकर लिखितम. एवढा पातिव्रत्य धर्म सांभाळणारी पत्नी किती सुखासनो मालकाला. पण तरी बोलले बाबा, विटेवरच्या मालकाला सुख नव्हतं, ते सुख सुद्धा या संतांनी दिले. सुख बोधले बाबा, सुख सुद्धा संतांनी दिले. देवाकडे सुख नव्हतं. आमचे फंड साहेब, सुख नव्हतं देवाकडे. मला असं वाटतंय विटेवरच्या मालकाकडे सुख नाही असं म्हणणं, त्यांचा अपमान करणं. बाळ्या मरेल, मरेल, गिरगावचा बाळ्या मरेल. पण पुराण सांगतंय, संत सांगतात, जर विटेवरच्या मालकाकडे वरे सुख असतं तर खाली आला असता का? कशा करता आलाय? ज्या असतं तर वैकुंठ सोडून खाली मातुड्यात याची काय गरज होती? वरे काय कमी आहे? अमरपुरी आहे, स्वर्ग आहे, सत्यलोक आहे, कैलास आहे, चिंतामणीच्या सडका अण्णा महाराज, कामधेनूचे खिल्लार आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत, सडका चिंतामणीच्या आहेत. एक जणाकडे गेलो बोधले बाबा, तर ते म्हणे तुम्हाला बातम्या पाहायच्या का? ते
म्हणलं काय गरज आहे आपल्याला बातम्या पाहून, आपल्याला काय उभं राहायचं नाही काहीच नाही, कशाला ताण आहे आपल्याला. बाकीचे रंग नग एक पंढरपुरातला लागलाय बस झाला तितका, कशाला बाकीचे आगाव रंग लागू द्यायचे, चांगला रंग येतो. नाही म्हणे पण काही देशातल्या घडामोडी यार, म्हणलं मी का मंत्री आहे का, आणि मी जरी ऐकल्या तर आपल्याच्यान काय होतंय, मोठे मोठे गेले वाहतन झिंजुडनं घुसले गावात, काय होतंय आपल्याच्यान चिरटाच्यान, एखादं नाही सहन झालं तर होतं काय आपल्याच्यान, मग कशाला त्या बातम्या. नाही म्हणा एखादं गाणंच पहा. ते म्हणलं आता गाणं कसं पाहावं, त्याला दाखवायचं होता मोठा टीव्ही किती मोठा आहे, मोकार टेकन चौघीत लुगड एक काय काय 11 फूट उंचीचं भिताडन 22.5 फूट रुंद बैठक, तेवढा टीव्ही होता. हे महाराज टीव्ही आहे. मी आणलं वा वा, रावणाला ओव्हरटेक केलं. बुक्का लावायचा राहिला होता, बुक्का लावायचा राहिला होता, असं सांभाळलं त्याला. तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. टीव्ही चालू करायचा का, तर मी आणलं बटन आहेत का, त्यांना असे डोळे मिचकिल्यावर टीव्ही सुरू झाला. म्हणजे टीव्हीचेच बटन आणि त्याच्या डोळ्याचं सेन्सर एक होतं. झाला ना टीव्ही सुरू, चॅनल बदलले, गाणं सुरू झालं. तर त्याच्यात मेलेली बाई नाचत होती. 10 वर्षापूर्वी मेलती एक नटी, भिताडावून पडून काम करता करता मेलीन, ती नाचू लागली. तर मी म्हणलं ही बंद करा, मी जे कीर्तनात वर्णन केलंय ती ही नाही, ही मेलेली आहे. तिथं रंभे आयशा नाचणी, तिलोत्तमा मेनका उर्वंशी, एवढं वैभव काय कमी असलो, त्याला जवळच होती ना अमरपुरी, तरी पण सुख नव्हतं. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, या संतांकडे राहिला. म्हणून हे नाना प्रकारच्या कर्तव्याचं जे कर्ज आहे हे देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. तुम्ही जेवढा गिरगावच्या बाळूला आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने. याच्या पुढचं वाक्य सांगेल. भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, मोठी परंपरा आहे. गेल्या वर्षी सुद्धा या पवित्र स्थळी मला कीर्तन करण्याचा योग होता आणि झालाही तो योग घडून आला देवानं. चांगल्या जिथं देवाच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र असते, संतांच्या वास्तव्याने जी भूमी पवित्र असते, तिथं केलेलं भजन हे विशेष असतं, विशेष असतं. मी इथे संस्थांवर आलोय याच्याकरता चोंभाळतोय असा मला मुळीच नाद नाही. कारण मला असा बारीकसा पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, म्हणून मी काय भांगाऱ्याला चोंबाळीत नाही. चांगल्यांचं वर्णन करायचं, चांगल्याचं. आणि ठीक आहे बोधले बाबा, एखाद्याला चोंभाळून देशमुख साहेब तुम्ही 1 कोटी रुपये दिले आणि जाताना मी अटॅक येऊन जर मेलो तर काय पोट्ट सरनाव टाकीन का ते 1 कोटी? मग कशाला आगाव लोकांना चोंभाळायचं, भंगीर यायला? आपलं चांगलं किती करायचं हे संतांच्या देवांच्या हातात आहे. म्हणून वर्णन चांगल्यांचं करा. निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका विठ्ठला. नाही भंगारेल चोंबाळायचं. ऐका पंडित जना संदेश उतार दादा. ऐका पंडित जन, पुढचं वाक्य ऐका. तुमचे वंदितो चरण
नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. मालक म्हणतात पंडितांनो गबाळ्या गुबाळ्याचं वर्णन करू नका. एखाद्या पैशावाल्याचं वर्णन केलं काय होईल. रावण किती मोठा होता तरी 2:18 दुपारा आपटू आपटू हाणला. ज्याचं अख्खं गाव सोन्याचं होतं, अख्खं गाव सोन्याचं, तर त्याला 2:18 हाणलं तर 2-4 कोटीवाल्याला तर असा ठेसाळीतच मारीन ना. तो वर्णन संतांचं देवाचं पवित्र भूमी आहे. येतो योग कधी कधी आम्हाला बी नाईलाज आहे. लग्न केल्यामुळं वर्णन करावं लागतंय. तुम्ही जरशे मुक्त झाले त्याच्यातून मागणं पुढं फुफुटा उडव. आमचं अवघड आहे. आम्ही विरोधात गेल्यावर कसं धाकायचं. पवित्र ठिकाणी केलेलं कीर्तन भजन हे विशेष असतं. मी सांगत नाही. पैठणच्या मालकांकडे एक भूदेव आले आणि त्यांनी विचारलं संध्या कुठं करू. परमेश्वर बुवा कुठं करू संध्या. मालकाने सांगितलं देवघरात करा, तुळशीपशी करा, गाईच्या गोठ्यात करा, गोदावरीच्या पात्रात करा. भूदेव होते पुढचे. त्यांनी विचारलं नाथ बाबा मला 4 ठिकाण कस काय सांगितले. ते म्हणले देवघरात केलेली संध्येचं पुण्य वेगळं, गाईच्या गोठ्यात केलेलं पुण्य अण्णा महाराज वेगळं, आणि तुळशीपशी केलेलं पुण्य वेगळं, आणि पवित्र गंगेच्या तटावर केलेलं पुण्य विशेष वेगळं. ठिकाणाची ताकद असती. स्थान महात्म्य म्हणायचं. जेथे आठवेळाती स्वामीचे माया, त्याला रम्य स्थळ म्हणायचं. त्याला वा वा वा. आणि हे ते पवित्र रम्य स्थळ आहे जिथे विटेवरच्या मालकाचा वास आहे. गेल्या 200-300 वर्षाची परंपरा मोठ्या विस्तृत पद्धतीने ब्रह्मांडाच्या मालकाची पताका खांद्यावर घेऊन चालणारी ही बोधलेराज परंपरा फार मोठी परंपरा आहे. जुनाट परंपरा. तुका मन देवा जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा. वा बापू वा 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 वा. देवाला सुद्धा ते आवडतंय. देऊतल्या मालकानं सांगितलं देवाला. असो ही परम पावन परंपरा सद्गुरु रामचंद्र बाबांची कितवी पुण्यतिथी. 41वी पुण्यतिथी. आता 9 वर्षानं 50व्यात जाती. मोठा करू 50वा. खूप मोठा. वा काय होतंय या संतांचे उत्सव मोठे केले की पंढरपुरातला मालक खत 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 हसते. त्याला अंतःकरण त्याचं भरून येतंय. त्याला आनंद होतय. कारण संतांच्या उत्सवात संतांचं वर्णन होतंय. जे भक्त चरित्राते प्रशंसते ते किती आवडते त्याला. तेही प्राणा परोते निरुते भक्त चरित्राते प्रशंसते. अशा संतांचे उत्सव केले की देवाला प्राणापेक्षाही उत्सव करणारी माणसं आवडतात. मोठं करू. तुका माने संत सेवा, एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम. देवाला ती सेवा आवडती.
जुनाट परंपरा आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी बाबा बोधले मागून इथपर्यंत आली परंपरा. पुढे जे परमेश्वर महाराज असतील, आदरणीय अण्णा महाराज असतील, खूप फोनवर बोलत असताना सात्विकतेनं, मर्यादेने, लवचिकतेने वारकरी संप्रदायात आहोत अशा मार्मिकतेनं फोनवर बोलतात. आनंद वाटतो तो फोन स्वीकारताना. 4-8 दिवसाला आठवण करून देणं, सोबतच्याला फोन करणे, खूप श्रद्धेनं यावंसं वाटतं. या परंपरेतल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. प्रकाश बाबा असतील, परमेश्वर महाराज असतील, अण्णा महाराज असतील, आदरणीय या परंपरेतले उत्कृष्ट कीर्तनकार बप्पा असतील. मला वाटते उद्या बप्पांचं कीर्तन आहे. बप्पा असतील. या परंपरेला प्रणाम. संत शिरोमणी नामदेवरायांचे सुद्धा बऱ्यापैकी सप्ते ह्या वर्षात तुमच्या मार्गदर्शनाने महाराजजी झाले. त्याच्यात 5-6 सप्तात तर मी कीर्तन केलेच. 7-8च्या पुढे झाले. काही बरे हिंगोलीकडे पण सप्ते झाले. तोही उपक्रम हातात घेतला. भव्य दिव्य तेजस्वी अशी वास्तू सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या ह्या परमपावन समाधी धनानं पुनीत असणारी ही वास्तू आणि हा पंचक्रोशीतला सर्व भक्त परिवार, इथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मृदंगाचार्य आमचे असारामजी महाराज साबळे असतील, हरिभक्तीपरायण गोरख महाराज असतील, इनेकरी बाबापासून तर इकडच्या बाबांपर्यंत ही सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या खूप मोठी मांदियाळी इथं आहे. सर्वांना प्रणाम. विठ्ठला पवन, तुझी साऊंड सिस्टीम बी छान आहे, मला गोड वाटली. तुलाही प्रणाम. आजचं कीर्तन करण्याचा योग आदरणीय डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटल त्यांनी तपासलं, जरासं बरं केलं आणि मला असं चांगलं बोलता आलं. बापू सोबत होते. हुशे साहेबांना सुद्धा धन्यवाद. विठाला तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे. ऋण काय असलो देवाच्या डोक्यावर हे सांगितलं. कर्तव्याचं, उपकाराचं, प्रेमाचं, सुखाचं वगैरे ठाव केला. हे नाना प्रकारची कर्जच आहेत ना. कोणी शहाणा असेल तर पलीकडे लेकरायला थोडंसं थांबवा, थोडंसं थांबवा, बरं होईल. कोणी आजूबाजूच्या असे दाटवा. एखादं थांबतच नसेल तर मारू नका. हा त्याचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा आहे. विठाला रागे तू मायकांना लेकराला बोलल्यावर. कारण आपल्याकडे इतके देव असून बी सैलानी पोस्तूर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी. मग त्या लेकराला बोलल्यावर त्याची माय तर मलाच फाडायची. विठाला विठाला जाते बऱ्यापैकी फिरायला यायला, त्याला मसुबायला यायला, त्याला बोकडे कापित नवसायसाठी. कालांतराने नवरे कापुनी म्हणजे बरे. विठाला काय परंपरा आहे आपली गोड. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली माणसं आहेत. सात्विकता असो आपल्याकडे. असो एकदा कृतात्रेता युगात युद्ध चालू होतं. ज्यानं सात्विकतेनं रामायण सांगितलं आणि सात्विकतेनं रामायण ऐकलं त्याला पक्क माहित असेल युद्ध क्रतायुगात होतं का त्रेतायुगात. मी काही सांगत नाही, मी जर सोडून ठेवतो तितकी पुढी. तुम्ही ध्यानात ठेवा. बऱ्यापैकी महाराज आता सांगताच ऐकता ऐकता काही महाराज वरी पण गेले असतील ना. क्रता किंवा त्रेता युगात प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं. ते युद्ध किती दिवस?
द्वापार युगातलं युद्ध 18 दिवस होतं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय कृष्ण नाथा, आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ लक्ष्मीकांता. असं आहे की जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 9 दिवसात वधिले कौरव. इकडचं युद्ध माहित असावं. ते युद्ध किती दिवस झालं, कोण्या युगात झालं, त्याच्यातलं कर्ज सांगतोय. या युद्ध प्रसंगामध्ये 19 लोकांचं पंढरपुरातल्या मालकावर कर्ज होतं. त्याच्यापैकी एका पाखराचं होतं आणि 9 वानरापैकी एका वानराचं होतं. दोघांचीच नाव सांगेल, एका पक्षाचं सांगेल, एका वानरांचं सांगेल. कर्ज देवाच्या डोक्यावर कर्ज. कारण 2-4 पुस्तकं शिकलेला आमचा एक पाहुणा भेटला मला. येडगळ होत. मला माहित होतं त्याची बायको त्याच्या थोतरीत आणती, इतकं नालायक होतं. पण ते म्हणे मी टेम्पो भर पुस्तकं वाचिले तर, आणि महाराज वानराचं देवावर कस काय कर्ज, पक्षाचं कस काय कर्ज. मी म्हणलं सुंबळ्या, तुझं तोंड लहान आहे, तू काय वरचं खात जाऊ नको, पडलेलं खात जाय, तू येड्यावानी करू जाऊ नको. काय करायचं तुला ह्या नंदीनं कुठानं, तू मानित नाही ना, मग पडू नकोस याच्यावर. हे 2-4 पुस्तकं शिकलेले आपल्याला मानित नाहीत. नका मानिन. मेल्यावर का होत नाही, येशूत आदळावत लागते ती एकदा, तिथं आदळावत लागते ती एकदा. आदळावत नंतर हातपाय टेक. तारुण्याच्या मधात, संपत्तीच्या मधात देवाला मानित नाहीत. थकल्यावर उठताना अग ग देवा, शिंक जांभाळी खोकला, अशा वेळेला मग देवाचं नाव घेते. मग रट्टे द्यायला पाहिजे यमनाशी निब्बर काठ. असं असते काही काय. ते म्हणे कसं कर्ज होईल. ऐक कर्ज कसं असतंय. कश्यपाचा नातू होता एक, त्याचं नाव आहे जटायू. पक्षी आहे तो, पक्षी आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, नामे वाक्य हे तिहुतल्या मालकांचे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे, माझं नाव जटायू आहे, मी कश्यपाचा नातू. कुठलं कर्ज बघा. ब्रह्मांडाच्या मालकिनीला आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. एक श्रीमंत पैशावालं होतं. मी अगोदर त्याचं नाव घेतलं. खूप मोठं पैशावालं आहे. त्याच्या एकीकडच्या भिंतीचा 2 फुटाचा जर कोपरा काढला तर 35 बारे आमदार होते ते. नुसत्या 2 फुटाच्या कोपऱ्यात. तर 269 किलोमीटर लांबीची भिताडे लावा. 2 फूट भागिले 269. चंद्र सूर्यपर्यंत आमदार की त्याची. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली फॉर्म भरायला. एवढा श्रीमंत, पण चूक केली महाराज. एक संन्यासाचं रूप घेतलं आणि एका स्त्रीचं हरण केलं. पक्षी हुशार आहे. रावणानं सीताई साहेबाचं हरण करत असताना बुद्धिवाद थोडासा मातीत घातला. त्यानं भगवे कपडे घालून सीतेचं हरण केलं. आणि पक्षाच्या लक्षात आलं, भगवा कपड्यावाला जर कुठे हिला सोडत असेल हिच्या माहेरी, तर मग रडते का. शंका नंबर 1, रडते का. आणि रडते याचा अर्थ याच्याशी सहमत नाही. हे सोंगाडे आहे. म्हणे यानं भगवेपणाचं, महाराजाचं सोंग घेतलंय. सोंग घेतलंय, सोंग भगवेपणाचं. अडवला. कर्ज सांगतोय. अडवला. एक पवन आवाज थोडासा करे कोड. अडवला तो. झाप मारली. रावणानं त्याचे पंख तोडले. मुद्द्यावर येतो. मला काही रामायण सांगायचं नाही, मला फक्त पुरावा द्यायचा आहे.
पंख तोडे आणि तो जटायू खाली पडला. दुःख वाटलं आईसाहेबाला. माझ्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी यानं स्वतःचं बलिदान दिलंय. सामान्य पुण्य नाही महाराज, हे पुण्य कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याच्या नंतर प्राप्त होईल, ते हे पुण्य आहे. जाता जाता आईसाहेबांनी सांगितलं, बाळा मला माहित होतं रे हा निर्दयी आहे, पण एक काम कर, मी ज्याचं स्मरण करते त्याचा अंतःकरणात तू ध्यान कर. मन नाही म्हणली, कारण पक्षाला काय भजन करता येईल, असा एक मुद्दा आहे. आणि एक जर मुद्दा देहूतल्या मालकाचा पाहिला तर पक्षी सुस्वरे आळविती, दगडाच्या टाळामधुनी. संतांनी कृपा केल्यावर जरातून सुद्धा स्वर निघतोय, पक्षी सुद्धा गोड गातात. तर मग सीताई साहेबाच्या म्हणण्यानुसार जटायूला तरी वाणी काय येणार नाही. त्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला आणि विटेवरचा मालक तिथं धावा आला. कर्जही सांगतो म्हणजे ऋणही सांगतो आणि नाचणेही सांगतो. 3 मुद्दे मांडतो तुमच्याकडे छोटे छोटे वेळात. मला वाटतं 7ला सोडून 9ला सोडून द्यायचंय. 7 ते 9 असते ना, हो, त्याच्यानंतर जेवणे असतात. योग असा आला, भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं, तो जिवंत होता. लालबुंद त्याचं शरीर आहे जटायूचं. खाली बसले प्रभू, जटायूकडे बघितलं आणि त्याचं डोकं मांडीवर घेतलं, पक्षाचं डोकं मांडीवर घेतलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मांडीवर घेतलं डोकं. त्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याचं लालबुंद तोंड झालतं. हे लालबुंद झालेला चेहरा, त्याला माती, बारीक खडे असतील, काड्या असतील, पानं असतील, हे सगळं त्याच्या तोंडाला भरून गेलतं. पुसावं कशानं? भगवंताकडे पुसण्यासाठी वस्त्र नव्हते, कारण 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र पंढरपुरातले मालक 14 वर्ष 27 दिवस वलकल्ला अंगावर होते. झाडाची साल होती देशमुख साहेब, कसं अंग पुसता येईल. पण एक दुसरा नियम लक्षात आहे का? आमचा एक मित्र रामायण सांगत होता, म्हणे जटायूच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले बर का, आणि काय सुंदर उपर्ण काढ बर का, आणि त्या उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं बर का. रे म्हणलं, पाहुण्या तू माणसं मारशीना असं रामायण सांगितलं, तू वेड्यासारखं करू नको. व्रतस्तो भय जायते न त्रेती यस्सर्वाय पुनितो न खिलयम् वल्कल्ले सकाय गर्भस्थितो परिधानाय चर्यजनाम. या कायेच्या वरती झाडाची साल पांघरलेली ती, वस्त्र नव्हते, व्रतस्थ आहे. पण व्रतस्थ माणसं दाढी करीत नाहीत, कटिंग करीत नाहीत. मग 14 वर्षाचा काळ, मागचा पुढचा मधला थोडासा सोडून द्या, एवढ्या दिवसापासून जटा किती लांबल्या असत्याल. भ्रुकुटी सोडिली जगन निवासे, डोक्याच्या भ्रुकुटी सोडल्या, जटा सोडल्या, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या आणि डोक्याच्या जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबवान असेल होते पाखरू, ब्रह्मांडाच्या मालकाच्या जटा त्याचं तोंड पुसायला वापरते. काय पुण्यवान असेल ते. काही काम असे येत की घरात तसे काम केल्यावर देवप्राप्तीचं साधन आहे. असे काही साधन आहेत, देव प्राप्त होतो असे काही काम आहेत. बाईनं नवऱ्याला पोटच्या लेकरा इतका जीव लावला नवऱ्याला, शेवटपर्यंत बरं का, शेवटपर्यंत. तर विटेवरचा मालक तिचं दर्शन घेतोय. पण आपलं कसं होतं माहितीये का, 1-2 लेकर होईपर्यंत वगैरे 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 वगैरे, आलात का बसा जेवा वगैरे छान. आणि पोराचं लग्न झालं, नातू झाला
की कुत्र्याच्या नातवाच्या म्हाताऱ्याच्या ते कुत्र्याच्या भाकरी संगच ते आपलं गोठ्यावर झोपलेलं म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. असं नाही, असं नाही, असं नाही. घरी असलेल्या सासऱ्याची सासूची निष्ठेनं सेवा केली की विटेवरचा मालक खांद्यावर घेऊन नाचतोय. इतकी मोठी ताकद आहे. ते पण पुरावे, ते पण कर्जाच्याच यादी ते. पण वेळ मोज काय, किती सांगायचं. बैल 2 अन जमीन 300 एकर, एवढी कशी पाळी नाही. मांडीवर डोकं घेतलं आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. जटायू हुशार आहे. जटायूने विचार केला, भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं आकाशाकडे बघितलं. अण्णा महाराज, तर आकाशात सूर्याचं बिंब दिसत होतं. तर आकाशातल्या सूर्याच्या बिंबाकडे पाहत असताना त्यानं तात्काळ शहानिशा अशी केली की भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं बिंब क्षीण वाटतंय. याचा अर्थ सूर्याला तेज देणारा हाच आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बोले, म्हणजे सूर्याला सुद्धा तेज याच्यापासूनच मिळतंय. त्यार्थी हा किती मोठा असेल. मग याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण याच्याकडे पाहत राहू. पाहिली या वेध लावी बैशेजीवी जडवून, सारखा बघत राहिला आणि बघत बघत त्याच्या रूपाचं वर्णन करीत त्याच्या मांडीवर प्राण सोडला. या विश्वात अधिकारी लोक आहेत, खूप अधिकारी. त्याच्यातले 2च सांगतो. कलियुगामध्ये विटेवरच्या मालकावर प्राण, पायावर प्राण सोडायचं भाग्य कानोपात्रेला मिळालं. आणि मागच्या युगात जटायूला मांडीवर देह सोडायचं प्राण मिळालं. पायावर अजून एका बाईनं देह सोडला. तिचं नाव शबरी आहे. विठाला प्राण सोडला. जगाच्या मालकाने ते खाली ठेवलं पार्थिव. वाहत्या गंगेच्या कडेला दर्भाचं गवत होतं, दर्भ म्हणतात त्याला. ते दर्भ हातानं काढलं, दर्भ खाली आथरवलं आणि त्याच्यावर जटायूला टेकलं. लाकडं जमा केली, लाकडं जमा केली, त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. कोमल कर, बेस कमी कर रे. जटायूचं पार्थिव टाकलं, त्याच्या अंगावर लाकडं झाकली, दर्भ टाकला आणि विश्वाच्या मालकाने स्वतः भडागणी देऊन टाकला. कर्ज 2 सांगतोय सज्जनांनो. एक कर्ज काय होतं माहितीये? विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. याच्यापेक्षा सामान्य उपकार असेल कोणता? किती मोठा उपकार आहे की याच्यापेक्षा अजून कोणता उपकार मोठा? हे जगाच्या मालकावर केलेलं कर्ज होतं. विश्वाच्या मालकाने त्याला भडाग्नी दिला, त्याच्या अस्थी उचलल्या, एका पवित्र गंगेत टाकल्या. आणि जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी, सात्विक कुळातला. किती सात्विक सांगू का? जटायूच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. जटायूचा सख्खा काका गरुड कान धरून या, त्याच्या काकाच्या पुढे कान धरून नाचलं आणि मग त्याच्या काकाला आलिंगन दिलं की जटायूचा काका सांगतो, देवा जरा हे हिशाबात आहे, घ्या पोटात. जटायूच्या काकानं संमती दिल्याशिवाय विटेवरचा मालक एकालाही पोटात घेत नाही. इतका श्रीमंत जटायूचा काका. जटायूचे वडील सांगतो बोधले बाबा, जटायूचे वडील इतके अधिकारी आहेत, जटायूच्या वडिलांना एकही दिवस गैरहजेरी केली नाही. म्हणून आपल्याला रोज सूर्यप्रकाश भेटतो. म्हणून चातुर्मासात श्रीमंत अंतकरणाचे वैभवशाली वारकरी, निष्ठावंत वारकरी सकाळी जटायूचं नाव घेतात. उठारून उदय प्रकाश झाला.
जटायूचे वडील किती श्रीमंत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला. नाही म्हणू शकत कोणी. का? कारण सूर्याच्या रथाला एकम चक्र रहंवरेषु सारथ्यो अरुणायद्वयो नैवं किमज्जायतेन सारथ्या अरुणान भय व्याप्तियो नैवं गांजा कसम लिखितम. अरुणाच्या व्यतिरिक्त सूर्याचा रथ कोणाला हाकता येत नाही. जगाला प्रकाश देण्याचं काम साधं कर्ज आहे, साधं कर्ज आहे. गिरगावकर कीर्तनकार जरी असेल 2 महिने जर बिल नाही भरलं तर 3ऱ्या महिन्याच्या 3 तारखेला गिरगावकराचं मीटरचं कनेक्शन कट. चाऊसमिया आला. चाऊसमिया हेल्पर होता आमचं शेलूचं, मुस्लिम बांधव. चाऊस नाव होतं त्याचं. महाराज जी आपका मकान है? जी बोले मेरा ही मकान है. आप बिल नाही भरते? जाऊ दिन म्हणलं भरून एखादीशी. मराठीत बोललो आलो त्याला. नाही जमता बोले. इंजीनियर साहब ने बोले डिस्कनेक्शन कर दो. अरे म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणला तुम्ही महाराज आहे, तुम्हाला कोणी संध्याकाळी पाकिट देते, पण मी तुमचं नाही ऐकलं की बाई मला नोकरी देत नाही, मला सस्पेंड करतील, मै लेकर कशावर जोगू. त्यानं केलं कट. चाऊसमियानं गिरगावकराचं मीटर कट केलं. मीटर कट केलं. मी लगेच पैसे भरले, मीटर जोडून घेतलं. कधी सूर्यानं आपलं कनेक्शन कट केले. मग सकाळी उठल्यावर त्याच्याकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पूर्व दिशेकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. साखर वाटली पाहिजे का लाज? थोडीशी त्याच्याकडे बघून वाटली पाहिजे. करम द्वयम भास्कराय येन प्रकाशो दिवाकरा त्वमं फलिताय सृष्टियो त्वमं फलिताय सृष्टियो भोक्तव्यम जनहिताय च. त्याच्या सूर्याच्या प्रकाशाशिवाय या विश्वातला एकही तरु फलित होत नाही. एवढी मोठी ताकद त्याची आहे. म्हणून आपण कधी कधी त्याला नमस्कार करायला पाहिजे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ अरुणाने हाकलाय. हे सामान्य कर्ज आहे. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू. जटायू नामे विख्यातू मीरे कश्यपाचा नातू. मी कश्यपाचा नातू. पक्वाद वरी गेलीत का जर? त्या अगोदरच वाजू लागले तुम्ही जोर जोरात. आवेशात आलं की होतंय तुमच्याकडून बी तसं एखाद्या वेळेस. विठाला विठाला दण आणल्यामुळे वाटतंय, नाही तर काय होत नाही, चलत राहते. काय लोक वाट्या काट्यावर आरडायलेत त्याच्यापेक्षा इथं आरडायलेलं किती चांगलं याची नोंद आहे ना. तिकडे भाडायलेत काही बिगा पाहण्यालेत. हे देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. मग एवढ्या पवित्र कुळातला जटायू आहे म्हणून 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यासाठी तर्पणविधी हा दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. कारण पवित्र कुळात आलेला जटायू एका क्रोधी आणि काही वेळापुरत्या स्त्रीलंपट माणसाच्या हाताने याला मृत्यू आलाय. रावणाकडे व्याभिचार होता बरं. सीतेला स्पर्श करायची ताकद रावणात नव्हती, तरी पण रावणाला सीता आवडत होती. स्पर्श करायची ताकद का नव्हती महाराज? कारण सीताई साहेब ज्या ठिकाणी बसल्या ती जागा बऱ्याच दूरवर राम राम म्हणत होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. मग रामाच्या व्यतिरिक्त सीतेच्या जवळ कोणी गेला की त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. आणि ज्याचा काम शिल्लक राहत नाही त्याला सीता का गळ्यात बांधायची का? पण स्त्री लंपट होता. त्याचा भाव मात्र तिच्यावर होता. आवड होती त्याला, वासनिक होता तो.
आणि अशा क्रोधी अविश्वासी, महाराजाचं रूप घेतलं खोटं, अविश्वासी, क्रोधी स्त्री लंपटे आणि अशा पुरुषाच्या हाताने पवित्र नामधारकाला मरण आलंय, पवित्र कुळातल्या व्यक्तीला मरण आलंय. याचा पिंड यत मोक्षो गयो नारायणोस्ततेवचा. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो. यानंच भूतं भयस्थितो जज्ञिरे सर्वरूपे अपसव्यापसव्य यज्ञोपविता यत् लुप्त पिंडो गयावरजनो तीर्थराजा भवस्थितो मुष्टिको तंदुला यज्जायते रक्तचंदनः अरक्त पुष्पादिः अंगुष्टादि स्नान भयो. हे करायचो 27 वर्षापूर्वी. आता नाही करीत, पण ते मेमरी कार्डावर डाटा आहे त्यावेळेतलं. हे मंत्र जगाच्या मालकाने विद्वान महात्मे बोलून जटायू करता 3 दिवसाचा तर्पण विधी केला, दक्षिणेकडे तोंड करून. 3 जण सख्खे भाऊ, हे वाढव रे वाढव, पवन वाढव वाढव, गोड कर, आवाज कर, दे साऊंडला, दे मॉनिटरला दे आवाज. सख्खे 3 जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला काही नाही. सारखी जमीन, 70-70, 80-80, 90-90 एकर भारदस्त जमीन. पण ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं, कपाळाला नाणं लावलं. त्याची पत्नी बाजूला बसलेली आहे, ती रडत होती. इष्ट मित्र सजन सखे भाऊकीचे लोक सगळी जमा झालेली होती. तेवढ्या अवकाशात भाऊकीच्या एका व्यक्तीने विचार केला, सगळी पाहुणी आली, प्रेत आता आंघोळी करता बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, जगाचा मालकाच्या डोक्यावर कर्ज आहे, मनोनी नाचे मागे मागे. आंघोळीला प्रेत काढा म्हणल्याबरोबर गावातल्याच एका व्यक्तीने विचारलं, गाडगं कोण धरणार, पाणी कोण धरणार, प्रेताच्या पुढे कोण चालणार, कोण शर्ट काढणार. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं, 2 भावायला 2 एक एक मुलगा आहे, तो पाजीन चुलत्याला पाणी. दोघा पुतण्यांना जवळ बोलवलं, नकार दिला, नकार दिला. गावात एक विद्वान व्यक्ती, प्रकाश बाबा तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीनं बाईच्या कानात सांगितलं, माई एक बोलू, बाई वेळ तुझ्यावर वाईट आहे, तुझ्यावर बिकट प्रसंग आहे. कारण माझ्या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू मालवल्या जातं, तिचे 14 मान हरण केले जातात. त्याच्यातला पहिला मान आहे, मालकाचं प्रेत उंबऱ्याच्या बाहेर काढलं, मालकाचं प्रेत उंबऱ्याच्या बाहेर काढलं की गावातली एक विधवा स्त्री जवळ येते आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पदरानं पुसून टाकते. पहिला मान जातो. दुसरे 2 मान आहेत, ज्या वेळेला प्रेत मशानभूमीत जाळल्या जातं, त्यावेळेला मशानभूमीतली माणसं घरी यायच्या अगोदर तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जोडवे काढून टाकतात. 14 पैकी 3 मान सांगितले. 14ची 14 मान ज्या स्त्रीचे हरण होतात, असं जिचं समोर दुःखाचं खड्ग, दुःखाचं थारोळं, दुःखाचं गाठोडं तिच्या बाजूला आहे आणि तिच्यावर 15वं संकट आहे, आपल्या मालकाला पाणी कोण पाहिजे. गावातल्या प्रतिष्ठित तुमच्यासारख्या व्यक्तीनं सांगितलं, बाई एक काम करावं लागतंय, 100 रुपयाचा बॉन्ड आणलाय. त्या बॉन्डवर त्या बाईचा अंगठा घेतला, जिचा कपाळाचा मालक भिंतीला टेकलाय, बोधले बुवा बाबा, कपाळाचा मालक हरवलाय. अशा अवस्थेत प्रेताच्या बाजूला बसलेली पवित्र भारतीय संस्कृतीची स्त्री 100 रुपयाच्या बॉन्डवर अंगठा देते आणि अंगठ्याच्या वरी लिहिलंय, जो कोणी हिच्या पतीला पाणी पाजील त्याला 10 एकर जमीन सुपूर्द करण्यात येईल. दोन्ही भावाईच्या मुलांनी शर्ट फाडले, दृष्टांत संपला. ही मानवी हलकट प्रवृत्ती आज सुद्धा चालू आहे, आज सुद्धा चालू आहे. अहो, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो. इतकी ताकद असते चुलत्यात.
पण त्या चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पुतण्यानं पाणी पाजू नये हा मानवी व्यवहार. मला सांगा, जटायूकडनं काय घेतलं प्रभू रामचंद्राने? त्याच्या नावानं बँकेत पैसे होते? त्याला कुठं प्रॉपर्टी होती? नाही. तरी पण विश्वाच्या मालकाने स्वतः अंगुष्टादी भयो जला स्थितो गायम प्रेत सुसंस्कारे नसते वचम भडाग्नि भय जायते. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी हा अग्नी जगाच्या मालकाने केलाय. हे कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले. योग असा आला, पण विश्वाच्या मालकीनीवर आलेलं हे आबरूचं संकट दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय हे देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. आणि हे कर्ज उतरण्यासाठी देवानं बाकीचा विधी केलाय. म्हणून मालक म्हणतात, म्हणून नाचे मागे मागे